पानिपताच्या युद्धाच्या वरती पांडुरंगजी बरपडे यांनी एकच वाक्य सांगितलं की ज्याने आपल्या सगळ्यांच्या शंकांना निरसन होईल. ते म्हणले, युद्धात अब्दाली जिंकला पण ध्येयात मराठी जिंकले. आपण सर्वांनी पानिपत युद्धाबद्दल ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, परंतु त्याच्या आधी काय झालं होतं, अब्दालीचे किती आक्रमण दिल्लीवर झाले, काय लुटालूट केली, शूरवीर मराठ्यांनी किती मोठ्या धाडसाने त्यांना तोंड दिले. आज पुण्यात अब्दाली व अफगाणिस्तानवर ज्यांनी संशोधन करून पुस्तक लिहिले त्या श्री गंडासिंग यांच्या इंग्रजी पुस्तकाचे अनुवादन मान्य श्री योगेश पाठक यांनी केले. त्यांनी या पुस्तकाची माहिती व युद्धाच्या पूर्वी युद्धाबद्दल माहिती सर्व सांगितली. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आजच्या मराठी आणि अब्दाली या हेरिटेज वॉकमध्ये. 14 जानेवारी 1761 पानिपतची तिसरी लढाई. तब्बल एक दिवसभर चाललेला हा रणसंग्राम आणि त्याच्यामागे कित्येक महिने नवे कित्येक वर्ष चाललेली राजकीय पार्श्वभूमी, राजकीय चढाव, या विषयावर अनेक वाद सुरू आहेत. अनेक तज्ज्ञांचं असतं की पानिपत कोण जिंकलं, पानिपत कोण हरलं, कोणी कोणाची किती माणसं मारली, फायदा कोणाचा झाला, नुकसान कोणाचं जास्त झालं. पण माझ्या मते पानिपत ही फायद्या तोट्याची बाब नाही आहे, ही फायद्या तोट्याचा हा विषय नाही आहे. पानिपत म्हणजे मराठ्यांचं बलिदान, पानिपत म्हणजे मराठ्यांचं शौर्य. काय गरज होती मराठ्यांना महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत जाण्याची आणि अब्दालीशी लढण्याची? उत्तरेतही राजे होते, आक्रमण उत्तरेवर झालेलं, तिथल्या राजांनी अब्दालीशी लढलं असतं. समजा ते हरले असते आणि अब्दाली खाली आला असता दक्षिणेत, तेव्हा त्याचं काय करायचं ते केलं असतं ना. मग इथून हजारोंची फौज आणि लक्षावधींची माणसं घेऊन, अगणित पैसे खर्च करून आणि मौल्यवान वेळ खर्च करून उत्तरेत जायचं, तिकडच्या अनोळखी रणभूमीमध्ये लढायचं. एक तर तिकडचं वातावरण प्रतिकूल, थंडी मराठ्यांना अनोळखी अशी, त्याचबरोबर तिकडच्या राजांचा मराठ्यांना जराही सपोर्ट नव्हता. उलट काही राजे अब्दालीलाच जाऊन मिळालेले. असं असताना देखील मराठी झुंजले, मराठी लढले, मराठी मोडले पण वाकले नाही. याचं कारण फक्त एकच होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांना दिलेला स्वराज्याचा विचार. एखादी परकीय सत्ता भारतात येते, भारतातील स्वकीय राज्यांवर वर्चस्व गाजवते, हा विचार मराठ्यांना बिलकुलही सहन झाला नाही. आणि त्यामुळे मराठे पानिपतात जाऊन स्वतःचं प्राण तलवारीच्या धारेवर ठेवून लढले, झुंजले. आणि म्हणून माझ्या मते खऱ्या अर्थाने मराठे हे राष्ट्ररक्षक होतात. तर त्यामुळेच आजचा हा विषय, या त्यांच्या पराक्रमाचं पुण्यस्मरण करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. विषय आहे मराठे आणि अब्दाली. कारण जोपर्यंत आपल्याला अब्दालीचे सामर्थ्य, अब्दालीची दहशत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला मराठ्यांच्या पराक्रमाचं मोल समजणार नाही. आणि या अशा विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे वक्ते म्हणून श्री योगेश पाटील सरांनी आपलं शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलेलं असून ते IT सेक्टरमध्ये कार्यरत होते. आता ते पूर्ण वेळ इतिहासामध्येच काम करतात. सर शालेय जीवनापासूनच सरांना इतिहासाची गोडी आहे आणि 2009 पासून ते गड संवर्धन या क्षेत्रात देखील कार्यरत आहे. सरांची स्वतःची अशी श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था आहे. सर या संस्थेचे संस्थापक सभासद आहे. गड संवर्धनासाठी ही संस्था गेली 11 वर्ष कार्यरत, 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करत आहे. त्याचबरोबर गंडासिंग नावाचे एक पंजाबी इतिहासकार होते. त्यांनी अब्दालीचे इंग्रजी चरित्र लिहिलं. सरांनी त्या चरित्राचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि आज सरांनी ते पुस्तकही आणलं आहे. जर कोणाला त्याची कॉपी हवी असेल तर तीही तिथे विक्री. आता मी जास्त वेळ घेत नाही, सरांना विनंती करतो. सरांचं भाषण एकच वाक्य म्हणतो. मी अगोदर जो वरूनचा तुम्हाला परिचय दिला होता तो शोले सिनेमा सारखा, मैंने तुम्हें यहाँ बुलाकर कोई गलती नहीं. नमस्कार, मी योगेश पाठक. माझी छोटीशी ओळख करून दिली, पण पुण्यामध्येच वाढलो, पुण्यामध्येच शिक्षण झालं आणि इतिहासाची आवड तशी शाळेमध्येच लागलेली होती. मेन पानिपताचा थोडंसं, मी आता IT मध्ये असल्यामुळे इंग्लिश शब्द येतील, थोडंसं मला ॲडजस्ट करून घ्या. शुद्ध मराठी माझं होत नाही बऱ्याचदा.
पण तेवढं ॲडजस्ट करून घ्याल तुम्ही. ज्या वेळेला पानिपताचं वाचन चालू केलं पानिपत युद्धासंदर्भामध्ये, तर युद्धासंदर्भामध्ये भरपूर माहिती जी आहे ती मराठी कागदपत्रातनं प्रकाशित झालेली आहे. ती माहिती साधारणतः मराठी कागदपत्रांमधनं जी समोर आलेली आहे त्या कागदपत्रांवरती आधारित होती. पानिपताच्या युद्ध म्हणलं की युद्धाचा आपण जो पर्याय म्हणतो हा सर्वात शेवटचा असतो. पण त्याच्या आधी काय घडलं, त्याच्या आधीची परिस्थिती काय होती आणि का मराठ्यांना दिल्लीच्या पुढे जाऊन पानिपतावरती जाऊन लढावं लागलं, त्याच्याबद्दल माझी माहिती म्हणजे महाराष्ट्रातली मराठी कागद दप्तर सोडून बाकीच्या साधनांमधून मराठ्यांच्याबद्दल पानिपताच्या युद्धाबद्दल काय माहिती मिळते हा मिळवण्याच्या प्रयत्नातनं मी माझे प्रयत्न चालू केले. त्याच्यामध्ये बरीचशी डॉक्युमेंट्स वाचायला मिळाली. आपल्या राजस्थान आर्काइव्समधनं काही डॉक्युमेंट्स होती आणि असं सगळं. पण गंडासिंग यांनी जो लिहिलेला इतिहास आहे, अहमद शहाचं चरित्र ते म्हणतात, त्याचं ओरिजिनल पुस्तकाचं नाव आहे अहमद शाह अब्दाली द फादर ऑफ मॉडर्न अफगाणिस्तान. ह्या पुस्तकाचं मराठीत अनुवाद करण्याचं रिझन हेच होतं की त्यातली आलेली समग्र माहिती आणि ही माहिती मराठी वाचकांसमोर मराठीच्या वरती इतिहासावरती प्रेम करणाऱ्या लोकांवरती पण त्यांना मदत व्हावी ह्या उद्देशाने म्हणून मी या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं पुस्तक अनुवाद करण्याचा किंवा आपण पानिपत युद्धाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला पानिपत युद्धाचा विचार करू त्याच्या आधी काही टेक्निकल मुद्दे मला तुम्हाला लक्षात ठेवा असं सांगावं असं वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे की अहमद शाह अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे ज्या वेळेला पानिपतावरती एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते त्यावेळेला अहमद शाह अब्दालीचं वय होतं साधारण 48 ते 49 आणि ज्या वेळेला म्हणजे भाऊसाहेब पेशव्यांचं वय होतं साधारण 30 ते 31 वर्ष. ह्या दोघांच्या वयाचा आणि एक अनुभवाचा एक तुम्ही मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये ठेवावा. दुसरी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की पानिपताच्या युद्धामध्ये पारडं अब्दालीच्या बाजूला सरकलं. त्याचं मुख्य कारण होतं त्यांनी ओलांडलेली यमुना नदी. या यमुना नदी म्हणजे अब्दालीचं सैन्य यमुना नदी ओलांडेल याचं मराठ्यांना शाश्वतीच नव्हती किंवा त्यांना असं वाटतच नव्हतं की अब्दाली यमुना नदी ओलांडू शकतो. आता थोडंसं आपण आत्ताच्याही काळाचा विचार केला तर 21व्या शतकामध्ये सुद्धा यमुनेच्या नदीवरती मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स आजही तयार नाहीये. कारण यमुनेचा असलेला पाण्याचा प्रवाह गंगा यमुना जिथं प्रयागराजला एकत्र येतात तिथं तुम्ही बघितलं तर एकूण गंगेच्या पाण्यातलं विसर्जन जे आहे पाण्याचा विसर्ग जो आहे त्यामध्ये 40% पाण्याचा विसर्ग हा यमुनेत होतो. तर हे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण महायुद्धाच्या वेळेला पानिपताच्या युद्धाच्या वेळेला अब्दालीने ती नदी ओलांडली होती ज्याला नदीला पूर जास्त होता. आता पहिल्यांदा अब्दालीबद्दल मी बोलेन. अब्दाली नंतर थोडंसं पहिल्यांदा ज्यावेळेला अब्दाली म्हणेल त्याला अहमद शाह अब्दाली तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. एक हे टोळ्या आहेत असं तुम्ही लक्षात ठेवा. अशा अब्दाली त्यानंतर बाबेजी गलेजी अशा वेगवेगळ्या टोळ्या त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये होत्या आणि त्या टोळ्या प्रत्येक जण आपापल्या टोळ्यांचं नेतृत्व करत स्वतःला पुढं दामटण्याचा आणि स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट करण्याचा प्रयत्न करत होते. साधारणतः अफगाणिस्तानचा इतिहास बघितला तर खूप मागे म्हणजे खूप आणि या काळापर्यंत बघितलं तर भारताचा भाग होते. अशोकाचं सुद्धा राज्य अफगाणिस्तानच्या बॉर्डरपर्यंत गेलेलं होतं. पण काळानुरूप ते बदलत जाऊन ते अफगाणिस्तान आज भारतापासून तुटलं आणि तिथं जी एस्टॅब्लिशमेंट झाली ती अफगाणिस्तानच्या म्हणजे आपण अफगाणी म्हणतो त्या लोकांची. ह्या लोकांचा जर आपण थोडासा विचार केला तर ह्यांच्यामध्ये जी स्वातंत्र्याची भावना जी आहे ती साधारणतः निर्माण झाली ही नादिरशहाच्या काळामध्ये. जुल्फिकार खान म्हणजे अहमद खान म्हणजे आता आपण ज्याला ओळखतो अहमद शाह अब्दाली याचं नाव मी अहमद खान म्हणून पहिल्यांदा घेतो. या दोघांनी हेरात आणि फराह येथे आपल्या अब्दाली टोळीचं स्वातंत्र्य घोषित करून नादिरशहाच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. अर्थातच नादिरशहाही त्या ताकदीचा त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीचा होता. नादिरशहाने ते पूर्ण त्यांचं बंड मोडलं. अफगाणांचं प्रत्येक टोळ्यांचं बंड मोडलं
आणि अब्दाली आणि अजून बाबेजी आणि मीर वाईस जो त्यावेळेला कंधारमध्ये स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं होतं, ह्या लोकांच्या बिमोड करून नादिरशहाने ह्याला अहमद खानाला आपल्याकडे पोलीस ठेवलं आणि जुल्फिकार खानाला फराह नावाचा प्रदेश त्याच्या ताब्यात दिला ॲज अ राज्यपाल म्हणून, नादिरशहाचा राज्यपाल म्हणून. आता ह्या वेळेला साधारणतः नादिरशहाच्या बरोबरचा त्याचा काळ आहे साधारणतः 10 वर्षाचा काळ त्याच्या नादिरशहाबरोबर गेलेला आहे. यामध्ये नादिरशहाचं ज्यांची माहिती तुम्हाला असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जी काही नरसंहार, ज्या काही आपण म्हणतो अमानवी अत्याचार, हे जे अहमदशाह अब्दालीने सुद्धा नंतर केले, याचं थोडंसं बाळकडू होते नादिरशहानेच त्याला दिलेलं असं. नादिरशहाने ज्यावेळेला दिल्ली लुटली, त्यावेळेला दिल्ली लुटल्यानंतर नादिरशहाने दिल्लीतल्या प्रत्येक, मग त्यामधनं हिंदूही वाचले नाहीत, मुसलमानही वाचले नाहीत, म्हणजे भारतीय मुसलमान मी म्हणतो त्यावेळेला, त्यावेळेचे मुसलमान वाचले नव्हते. नादिरशहाने प्रचंड कत्तल केली आणि ही कत्तल करून त्यावेळेला त्याचं अहमद खान म्हणजे अहमदशाह अब्दाली त्यावेळेला तो त्याचा बॉडीगार्ड होता, ज्याच्याकडे 3000चं सैन्य त्याचं रक्षण करण्याकरता होते. त्याच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आता नादिरशहाच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की 2 गोष्टी अशा सांगितल्या जातात की आपण जो निजाम म्हणून ओळखला जातो, त्या निजामाला चेहरेपट्टी वाचण्याचा, चेहरेपट्टीचा वर्ण भविष्य सांगण्याचा एक हे होता, अभ्यास होता त्याचा. त्यांनी अहमद खानाला ज्यावेळेला लाल किल्ल्यामध्ये बघितलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुझ्यामध्ये बादशाही याची काय म्हणतात लक्षणं तुझ्या चेहऱ्यावर दिसतात, तू बादशाह होशील. ही बातमी नादिरशहापर्यंत पोहोचली. त्यावेळेला नादिरशहाने त्याला सांगितलं गेलं होतं की अहमदशहाच्या बद्दल असं भाकीत केलंय. त्यावेळेला त्याने अहमदशहाला बोलवलं आणि त्याचा कान कापला असं आख्यायिका सांगितली जाते. त्याला एक कान नव्हता अहमदशहाला. अशीच आख्यायिका जी तारीख आहे अहमदशाही याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या वेळेला तो नादिरशहा त्याच्या महालात बसलेला होता, महालाच्या गच्चीवरती, त्यावेळेला नादिरने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं होतं की माझ्यानंतर तू बादशाह होशील हे मला माहिती आहे, तर माझ्या वंशाचा तू हे करशील, काळजी घेशील, सांभाळ करशील, असं त्याचं म्हणणं होतं. आणि ही आख्यायिका थोडीफार प्रमाणामध्ये खरी ठरते. आता आख्यायिका ह्या फक्त गोष्टी असतात बरं का, त्याच्यातलं इतिहास थोडासा असतो, त्यातनं थोडासा इतिहास असलेल्या साधनांमध्ये तो तारायचा असतो. त्याच्यामध्ये तो ज्या वेळेला पुढच्या वेळेला म्हणजे साधारण 1764-65 नंतर ज्या वेळेला इराणमध्ये नादिरशहाचा नातू शाहरुख हा गादीवर होता आणि त्याला त्यांच्याच राजकारणामध्ये आंधळ केलं गेलं होतं आणि त्यांच्या शाहरुखच्या मुलांनी ज्या वेळेला अहमदशाह अब्दालीच्या विरुद्ध बंड केली होती, त्यावेळेला त्यांनी जबर शिक्षा न करता त्यांच्याशी सौम्यपणे वागून तह केला होता. तर अशा प्रकारचं त्याचं दिसतं. आता ज्या वेळेला नादिरशहा बरोबर तो आलेला होता, त्यावेळेला दिल्लीची लूट आणि हे त्यामध्ये अहमदशाह अब्दालीला सुद्धा भारताच्या संपत्तीच्या भारतामध्ये असलेलं जे धन आहे याचाही मोह असणार होता आणि त्याप्रमाणे त्यांनी तो वागला. ज्यावेळेला नादिरशहाचा खून झाला त्यानंतर बरेचशी स्थित्यंतर झाली आणि अहमदशाह अब्दाली आपले 3000 5000 सैन्य घेऊन हा अफगाणांच्या कंधार इथं पोहोचला आणि स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं. त्याच्यामध्ये त्याला बरेच ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला बरेचसे डिटेल्स मिळतील की कशा प्रकारे त्यांनी ही गोष्ट सांभाळली किंवा कशा प्रकारे तो बादशाह झाला याबद्दल या पुस्तकामध्ये आहेच. पण त्याच्यावरती जास्त फोकस न देता आपल्याला पुढच्या प्रकरणांमध्ये येतो. कारण बादशाह झाल्यानंतर एखाद्या सत्तेला एस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर जी काही गोष्ट लागते ती म्हणजे पैसा. आता हा पैसा मिळणार कुठे? तर हा पैसा मिळणार होता त्याला फक्त भारतामधूनच. इकडे इराणमध्ये जर परिस्थिती वाईट होती, तिथं त्रिशंकू म्हणतात तसं परिस्थिती निर्माण होती. त्यामुळे त्या भागामध्ये जाऊन तिथनं काही मिळवण्याचा त्याचा हेतू नव्हता, कारण भारताची परिस्थिती त्याला जास्त अनुकूल होती. त्यावेळेला थोडस हे होईल, त्यावेळेला भारताचा बादशाह होता मोहम्मद शाह, त्याचा मुलगा होता अहमद खान. तिथे तुमचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकेल, पण मी त्यावेळेला मी स्पेसिफिकली सांगतो. तर ह्या त्यांनी ज्या वेळेला लाहोर पर्यंत तो आला, त्यावेळेला तोपर्यंत पहिल्या आक्रमणाच्या वेळेला दिल्लीचा दरबार हा पूर्णपणे गाफील होता. त्यामध्ये होता त्याचा वजीर कमरुद्दीन, बाकीचे जे कोण सरदार मंडळी होते पूर्णपणे गाफील राहिलेले होते. ज्या वेळेला त्यांना कळलं की अहमद शहा हा लाहोर पर्यंत पोहोचलेला आहे,
त्यावेळेला कुठं ह्यांच्या मनामध्ये म्हणजे आपण म्हणतो चुकचुकतंय, त्याप्रमाणे त्यांनी थोडीशी हे करावी म्हणून दिल्ली मधनं निघून एक साधारण 7 कोसावर अंतरावरती जायला त्यांना 2 आठवडे लागले. म्हणजे अशा प्रकारे त्यांची सगळ्या शिथिल मुवमेंट होती. त्यामध्ये मोहम्मद शहा बादशाह होता, त्याचा जो म्हणता येईल की त्याला रिक्वेस्ट करण्यात आली की अहमद खानला म्हणजे त्याच्या मुलाला आमच्याबरोबर पाठवा तरच मुघल सैन्य लढू शकेल, पण तो त्याला अनुमती नव्हता. बाकी मोहम्मद शहा जो आहे मोहम्मद बादशाह आणि मोहम्मद शहाचा मुलगा अहमद खान याचं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ते चैन मौज मजा ह्याच्यामध्येच होते. त्यांना राजकारणाचा जास्त गंध नव्हता किंवा त्याच्यामध्ये त्यांना पडायचंही नव्हतं. म्हणून कमरुद्दीनला वजीर जो होता त्यावेळेचा, हा कमरुद्दीन म्हणजे ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये उतरला होता त्यावेळेला त्याचा जो कमरुद्दीनचे वडील त्यावेळेचा ते वजीर होते आणि ही वजिरी त्यावेळेच्या परंपरागत किंवा असं आपण म्हणून ही वजिरी कमरुद्दीनकडे आलेली होती. आता हा कमरुद्दीनला त्यांनी सेनापती म्हणून निवडलं. त्यांनी सगळा आपला फौजफाटा सरहिंदला ठेवला आपली आणि हे सुद्धा म्हणजे मराठ्यांवरती एक आरोप केला जातो की तुम्ही तुमचं कुटुंब कमीला घेऊन गेले, त्यावेळेला ती पद्धतच होती असं आपण म्हणू शकतो. कमरुद्दीननी सुद्धा त्याचं बरोबर त्याच्या म्हणतात त्याच्या कुटुंबाला तिथं नेलेलं होतं आणि ज्यावेळेला परिस्थिती आपल्या हातातनं बाहेर जाते हे ज्यावेळेला त्याला समजलं सरहिंदला गेल्यानंतर त्याने आपला सरहिंदमध्ये आपल्या गडीमध्ये आपलं फौजफाटा आपलं धन आणि कुटुंब कबिला या किल्ल्याच्या गडीमध्ये ठेवून दिला होता. ह्या गोष्टीपर्यंत म्हणजे त्यावेळेला अंदाज होता की तो लाहोरमध्येच आहे आणि आपल्याला लाहोरच्या आणि याच्यामध्ये जाऊनच आपल्याला युद्ध करावं लागेल असं मुघलांचा अंदाज होता. पण मुघलांचा अंदाज कोण ठरवला तर त्याच्या अहमद शहाने म्हणजे अब्दालीने की त्यांनी इतकी फास्ट मुवमेंट केली त्यामध्ये तोपर्यंत तो सरहिंद ओलांडून मणिपूरच्या पर्यंत येऊन पोहोचलेला होता. आता ह्या युद्धामध्ये जास्त युद्धाच्या डिटेल्स मध्ये न जाता यामध्ये अहमद शहा अब्दालीला माघार घ्यावी लागली होती. या युद्धामध्ये मुख्यपणे जे शौर्य दाखवलं होते कमरुद्दीनचा मुलगा मीर मन्नू, हाही लक्षात ठेवा तुम्ही कारण हा मीर मन्नू पुढे पण येणार आहे. हा मीर मन्नूनी आपलं तरुण वयामध्ये त्यांनी आपलं शौर्य दाखवलं होतं आणि अफगाणांना माघार घ्यावी लागली. त्याच्यामध्ये मीर मन्नूनी अहमद शहा अब्दालीने जी स्ट्रॅटेजी वापरली त्याचं एक थोडंसं सांगतो कारण अहमद शहा हा सुद्धा एक सेनानी होता आणि आपल्या सैन्याचा कमीत कमी काय म्हणतात क्षय होईल याकरता त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली ते त्याच्यामध्ये होतं की त्याचं सैन्य ज्यावेळेला सरहिंदवरनं परत लाहोरला मागे जात होतं त्यावेळेला तो छोट्या तोफा आणि बंदूकधारी हे मागे ठेवलेले होते. एक टप्पा ओलांडला की ते बंदूकधारी मागे यायचे तोपर्यंत तो टप्पा ते डिफेंड करायचे. मुघलांच्या सैन्याला ती फळी फोडता येत नव्हती आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ते मागे गेले आणि लाहोरवरनं ते कंधारला निघून गेले. आता मुख्य म्हणजे की ज्या वेळेला अहमद शहा वाचून तिकडे गेला होता ह्याच्यामध्ये ह्या अहमद शहाच्या सैन्याबद्दलचं थोडंसं अजून सांगायचं म्हणजे थोडीशी आख्यायिका किंवा आपण असं सांगतो की त्यामध्ये कमरुद्दीन जो होता वजीर तो सेनापती जो होता तो आठवडा 2 आठवडे नुसता वेढा देऊन किंवा बसून होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक अफगाणांचे टोळी त्याच्याकडे आले. त्यांनी सांगितले की आम्ही पूर्वीचे मुघलांचे शिपाई आहोत तर आम्हाला सेवेमध्ये घ्या आणि सेवेमध्ये घ्या तर आम्ही म्हणजे बाकीचे लोक घेऊन तुम्हाला घेऊन सामील होतो. आम्हाला बळजबरीने अफगाणांनी नेलेलं आहे. तर त्यावेळेला त्यांनी 100 रुपये कमरुद्दीननी त्यांना बक्षीस दिलं आणि त्यांना त्यांची माणसं दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन या म्हणून सांगितलं. तर त्यावेळेला ह्या लोकांनी जाताना कमरुद्दीनच्या छावणीपासून ते अब्दालीच्या तोफखाना जिथं होता तिथपर्यंतची पावलं मोजत गेले आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी युद्धाला तोंड फुटलं त्यावेळेला जो पहिला लोकांचा गोळा सुटला तो कमरुद्दीनच्या येऊन छावणीवरतीच पडला. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. म्हणजे अफगाण सुद्धा कसलेले होते, त्यांच्याकडे बंदुका होत्या, त्यांच्याकडे चांगला तोफखाना होता, पण मुघलान एवढा त्यांचा सक्षम नव्हता. तो त्यांना नंतर मिळाला. तो लाहोर ज्यावेळेला तिसऱ्या आक्रमणाच्या वेळेला लाहोर जिंकलं त्यावेळेला त्यांना तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात मिळाला. आता ह्याच्यातनं तो परत अफगाणिस्तानला पोहोचल्यानंतर अहमद शहाला हेरात प्रदेश घ्यायचा होता. म्हणजे आज जसं भारताकरता पंजाबचा प्रांत आहे सुजलाम सुफलाम तसं अफगाणिस्तान करता हेराचा प्रदेश महत्वाचा आहे कारण तिथेही सुबकता खूप छान आहे
त्यामुळे त्याला तो मिळवायचा होता. दुसरं कारण होतं की हेरातमध्येच ह्या दोघा भावंडांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केलं होतं, त्यामुळे तो प्रदेश मिळवणं हे त्यांच्याकरता काय म्हणतात एक स्वाभिमानाचं आणि ह्याचं प्रतीक होतं. पण पहिल्या महायुद्धात घेतलेली माघार आणि तो प्रदेश इराणच्या अखत्यारीत असल्यामुळे त्याला तिकडे जाता आलं नाही आणि त्याच वेळेला जी भारतातली परिस्थिती होती ती अजूनच अनुकूल झालेली होती. त्याच्यामध्ये असं झालं की त्यावेळेला दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी अहमद खान हा आपली बादशाही गादीवरती आला आणि त्यांनी मीर मन्नूला लाहोरचा राज्यपाल म्हणून नेमला. हा कमरुद्दीनचा मुलगा. मीर मन्नू च्याबद्दल सांगायचं म्हणजे की अॅट्रॉसिटी जी म्हणतो की जी मुघलांनी किंवा अफगाणांनी केली त्यामध्ये मीर मन्नू हा अजूनही स्मरण केला जातो. म्हणजे आज शीख बांधव ज्यावेळेला त्यांची प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी केलेल्या अॅट्रॉसिटीचे गोष्टी आठवण करून दिली जाते की तुमच्यावरती हे नरसंहार किंवा बळजबरी किंवा अत्याचार तुमच्यावरती झालेले. तर हा मीर मन्नू त्यावेळेला लाहोरचा राज्यपाल झाला. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. त्याची बायको बेगम मुगलानी बेगम या नावाने ती परिचित आहे. ती पुढे सुद्धा येणार आहे कारण तिच्यामुळे तिसरं युद्धाचं कारण किंवा आपण म्हणून चौथं जे स्वारी आहे ही तिच्यामुळे झालेली होती. या दुसऱ्या आक्रमणाच्या वेळेला त्यांनी लाहोर पर्यंत येतोय हे समजल्यानंतर मीर मन्नूनी चिनाब नदीच्या तिथे आपली फौज घेऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये त्यावेळेला अहमद शहा दिल्लीचा याचा वजीर होता सफदरजंग. आता ह्याही माणसाला लक्षात ठेवा कारण सफदरजंगच्याच मुळे मराठ्यांशी मोठा बादशाही करार झालेला होता की जो मराठ्यांनी चौथाही मिळेल त्याच्या बदल्यात दिल्लीच्या बादशाहीचं त्यांनी रक्षण करावं. हा जो करार झाला होता हा सफदरजंगमुळे झाला होता. हा सफदरजंग म्हणजे सुजाउद्दौलाचा बाप. तर ह्या सफदरजंगचं आणि ह्यांचं मीर मन्नूचं पटत नव्हतं. मीर मन्नूवरती वचक राहावा म्हणून एक शाहनवाज नावाचा एक माणूस होता. त्याला काबूल पूर्वीचा तो राज्यपाल होता त्याला परत तिथं नेमणूक केली. दोघांच्या चुरस निर्माण झाली. ह्याचा फायदा घेत तो लाहोर पर्यंत आलेला होता दुसऱ्या आक्रमणाच्या. त्यावेळेला मीर मन्नूनी त्याला 14 लाख रुपयाची खंडणी देण्याचं वचन दिलं. त्याप्रमाणे तह झाला. हा परत निघाला. त्यांनी हेरातचा प्रदेश जिंकला. हेरातमध्ये सुद्धा खूप त्याला म्हणतात ना लढाई खूप करावी लागली होती त्याच्या सैन्याला. त्याच्यामध्ये निशापूरची लढाई खूप आहे. त्याच्या पुस्तकामध्ये युद्धाचे खूप छान डिटेल्स दिलेले. त्यातला एकच प्रसंग सांगतो म्हणजे की निसर्गाचं रौद्ररूप कसं असतं. निशापूर हा प्रदेश येतो इराणच्या प्रदेशामध्ये साधारण इराण आणि अफगाणिस्तानच्या मध्ये. तिथं थंडी पडली की नदी कोटते सगळं होतं आणि हा जो निशापूरचा लढा जो चालू झालेला होता तो हेरात जिंकल्यानंतर लगेचच अहमद शहाने केलेला होता. त्याच्यामध्ये त्याचे थंडीचा इतका प्रकोप पडलेला होता की अहमद शहाच्या सैन्याला त्यातल्या एक सरदाराचं डॉक्युमेंटमध्ये एक रेफरन्स दिलेला आहे की त्यांनी उंटाला मारले, उंटाचे आतडी बाहेर काढली आणि स्वतःला गुरफटून ह्याच्यामध्ये पांघरुणात गुरफटून स्वतः त्या उंटाच्या पोटामध्ये जाऊन थंडीपासून वाचा लागला. सकाळ होईस्तोवर अशा प्रकारे त्यांनी 17 प्राणी मारले गेले. म्हणजे थंडीचा प्रकोप काय असेल बघा. आणि त्यावेळेला त्या थंडीच्या प्रकोपातनं अफगाण सैन्य परत हेरातमध्ये आलं होतं. त्यावेळेला त्यांनी तो दिलेला आहे की अफगाण सैन्यामध्ये जिवंत सापळे वाटत होते. तर अशा प्रकारे त्या प्रकोप झालेला होता. पण परत थंडी उतरल्यानंतर त्याने निशापूर जिंकलं. निशापूरचा जो ज्यांनी त्याला लढा दिला होता त्याशी नंतर सोयरीक सुद्धा साधली. त्याच्या मुलीशी त्यांनी त्याच्या बहिणीशी जो होता आमिर खान म्हणून जो होता त्याच्या बहिणीशी त्यांनी लग्न केलं आणि अहमद शाह अफगाणींनी स्वतःची मुलगी त्याच्या मुलाला दिली. तर अशा प्रकारे सोयरीक साधून त्याला परत निशापूरचा राज्यपाल करून तो परत कंधारमध्ये आला. त्यावेळेला इथली परिस्थिती अजूनच बिघडलेली होती. कारण झालं होतं मीर मन्नूचा मृत्यू. हे झालं तिसरं आक्रमण म्हणजे तो येण्याचं कारण. या तिसऱ्या आक्रमणाच्या वेळेला मीर मन्नूंनी जी त्याला खंडणी देण्याचं वचन दिलेलं होतं ती साधारणतः 1.5-2 वर्ष थकीत होती. त्यामुळे त्यांनी तकादा लावायला सुरुवात केली की आम्हाला आमची खंडणी द्या. अशा प्रकारे त्यांनी साधारण 28 ते 40 लाखाची खंडणी ह्याच्याकडे मागितली. आता ह्या मी मगाशी सांगितलं होतं शहानवाज आणि ह्याच्यामध्ये सफदरजंगनी नेमून जी काही एक राजकारण खेळलं होतं या दोघांच्या लढाईमध्ये
इतका पैसा खर्च झाला होता की लाहोरच्या खजिन्यामध्ये खंडणी देण्या एवढा पैसा नव्हता. त्यावेळेला मीर मन्नूला स्वतःची स्वतःचा जो खजिना होता तो रिता करावा लागला होता आणि त्याला ते द्यावं लागलं होतं. तर त्यावेळेला जो करार झाला, म्हणजे लाहोर जिंकलं पाणी, म्हणजे तो आला, तो पुढं सरींपर्यंत येणार असंही आलं. त्यामुळे दिल्लीचा दरबार परत घाबरला होता, कारण जे अत्याचार नादिरशहानी केलेले होते ते त्यांना परत स्मरण झाले आणि त्यामुळे परत दिल्लीमध्ये सुद्धा सफदरजंग लढायला पुढे गेला. सफदरजंगनी पुढे जाऊन लाहोर पर्यंत जाऊन त्याशी युद्धही केलेलं होतं अब्दालीशी आणि हे सगळं घडलेलं होतं. पण त्या युद्धाच्या वेळेला आपण जर बघितलं तर हे युद्ध अहमद शाह अब्दाली जिंकलेला होता, कारण लाहोर पर्यंतचा प्रांत त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलेला होता. त्या कराराला ज्यावेळेला मराठ्यांशी बादशाही करार झाला किंवा होणार होता, सफदरजंग ज्याकरता प्रयत्न करणार होता, त्याच वेळेला दिल्लीमध्ये अहमद शहाचा वकील येऊन बसलेला होता आणि त्यांनी सरहिंद पर्यंतचा प्रदेश त्याला मागितलेला होता. त्याच्याबद्दल 40 लाखाची खंडणी अहमद शाह दिल्लीचा बादशाह त्यांनी देण्याचं कबूल केलं. त्यामुळे मराठ्यांशी होत असलेला करार हा त्याला पुढे लांबवावा लागला. आता हे झालं तिसरं आक्रमण. तिसऱ्या आक्रमणानंतर अहमद शाह परत गेला. तिथं त्यांनी त्याच्या राज्याचं व्यवस्था बघणं, बाकीच्या ज्या काही गोष्टी लागतात त्यामध्ये साधारणतः 4-5 वर्ष गेली. त्यांनी बल्ख आणि हे जे अफगाणिस्तानच्या वायव्येचे प्रदेश आहेत तिथेही काही मोहिमा घेऊन त्यांनी ती अफगाणिस्तानची जी सीमा आहे ती अधोरेखित केली आणि स्वतःला सार्वभौमत्व बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी ते हे सगळे प्रयत्न केले. आता तो मीर मन्नूचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला हा तो परत आलेला होता आणि चौथ्या आक्रमणाच्या वेळेला मी मुद्दाम सण सणावळे सांगत नाही, कारण त्यामध्ये अडकलं की इतिहास थोडंसं ऐकायला पण हे होतं, त्यामुळे मी सण सणावळे मुख्य सांगत नाही. पण साधारण त्याची पहिलं आक्रमण जे आहे ते 1748 मध्ये आहे, जी मनुपूरची लढाई आपण जी म्हणतो ती. जेव्हा अहमद शाह अब्दाली चौथ्या आक्रमणाच्या वेळेला लाहोर पर्यंत आला होता त्यावेळेला मीर मन्नूचा मृत्यू झालेला होता. तिथं आदिल बेग जो जलालाबादचा मुघल फौजदार होता त्यांनी सुद्धा मुघलानी बेगमशी त्याचं पटत नसल्यामुळे आणि तिच्या व्यभिचारी वागणुकीमुळे बरेचसे मुघल तिच्यापासून दूर गेलेले होते आणि गाझीउद्दीन हा दिल्लीतनं निघून लाहोरच्या वेशीपर्यंत आलेला होता. ह्या वेळेला गाझीउद्दीननी तिची जी उमदा बेगम जी होती की जे आधी मीर मन्नूनी वचन दिलेलं होतं की मी तुझं लग्न म्हणजे माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्या मुलाशी लावून देईन, तर ह्या वाक्यात किंवा ह्या गोष्टीचा आधार घेत तिने जहान खान हा अहमद शहाचा सेनापती होता त्या व्यक्तीला पत्र लिहिलं की माझ्यावरती बरेचसे अत्याचार होत आहेत, तुम्हाला जी खंडणी द्यायची आहे त्या खंडणी देण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत, मुघल दिल्ली दरबार मला रिस्पॉन्ड करत नाहीये, गाझीउद्दीन जो आहे तो माझ्यावरती काय म्हणता येतं की बळजबरी करतोय. आणि त्याप्रमाणे गाझीउद्दीननी तिच्या मुलीला आणि तिला घेऊन तो दिल्लीमध्ये गेला. आता ही चौथं आक्रमण जे आहे ह्या चौथ्या आक्रमणाच्या वेळेला तिने त्या पत्रात जे जहान खानाला लिहिलेलं होतं त्या पत्रात तिने सांगितलं होतं की सध्याची दिल्लीतली परिस्थिती ही चांगली तुम्हाला भरपूर अनुकूल आहे आणि तुम्ही स्वतः खुद्द बादशाला जर येत असाल तर माझ्या सासऱ्यांचा म्हणजे कमरुद्दीनचा खजिना तुम्हाला मिळवून देण्याचं वचन मी देते. तर आता ह्या चौथ्या आक्रमणानंतर सरहिंद जिंकत हा अब्दाली येणार, त्यामुळे दिल्लीतले उमराव श्रीमंत लोक सावकार लोक हे सगळेजण मथुरा आणि ह्या जाटांच्या प्रदेशाकडे मायग्रेट झाले. ज्या वेळेला अहमद शाह अब्दाली दिल्लीत पोहोचला त्यावेळेला त्यांनी लाल किल्ल्यामध्ये वास्तव्य केलं. तिथला जो बादशाह होता तो बाहेर जाऊन राहिला, मग त्याला परत तूच बादशाह आहेस, मला काही बादशाही गादीवर बसायचं नाही दिल्लीच्या असं सांगून त्यांनी परत आणलं. आणि आपल्याला सांगितलं जातं की म्हणजे गंडा सिंगांचं स्वतःचं मत आहे की यांनी अहमद शाह अब्दालीने दिल्लीतल्या लोकांवरती अत्याचार केले नाही. पण थोडक्यात सांगतो की अत्याचार म्हणजे तुम्ही कुठचं त्याला संज्ञा लावणार किंवा त्याची व्याख्या काय करणार. ज्यावेळेला अहमद शाह अब्दाली दिल्लीमध्ये होता त्यात अहमद शहानी दिल्लीमध्ये हिंदूंनी काय घालावं ड्रेस कोड ठरवलं होतं. पागोट्यावरती पिवळं पडकं बांधायचं तर तो हिंदू आहे त्याला त्यांनी कर भरायचा, जे भारतीय मुसलमान आहेत त्यांच्यावरती धार्मिक अत्याचार होणार नाही या प्रकारे त्यांनी सगळी घोषणा केली, म्हणजे आपण म्हणतो दयंती पिटवली. पण हा जो व्यक्ती होता यांनी दिल्लीचा प्रभाग नेमून
त्याच्यावरती स्वतःचे काझी नेमून दिल्लीची पद्धतशीर लूट केली. म्हणजे आपल्याला म्हणतो की आपण जसे आता पुण्याचं म्हणतो, पुण्यामध्ये वेगवेगळे प्रभाग आहेत, त्या प्रभागावरती लोक बसून त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये कोण श्रीमंत आहे, ज्या श्रीमंतांनी घरं सोडलेली आहेत त्यांच्या घरांना खंटी लावली, पहारीतनं सगळं उद्ध्वस्त करून ते सगळं घेऊन गेले. आता मराठ्यांवरती दुसरा मोठा आरोप केला जातो की मराठे लुटारू होते. हे कोण करतात? भारतीय, उत्तर भारतीयच करतात आपल्यावरती. आता मी जी लूट सांगणार आहे, जी अहमद शाह अब्दालीने चौथ्या आक्रमणाच्या वेळेला केली, त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुम्हीच यामुळे लोकांना उत्तर द्याल की लुटारू कोणाला म्हणायचं. ज्या वेळेला मुघलानी बेगमनी सांगितलं होतं की दिल्लीतले उमराव कोण आहे, तिने सगळं तिला, आपण म्हणतो ना एक गाईड असतो मायाबरोबर एखादं नवीन शहर घेताना, त्याप्रमाणे गाईड प्रमाणे ती मथुरेपर्यंत अहमद शाह अब्दाली बरोबर होती. ह्या बाईनी आपल्या सासऱ्याच्या घरामध्ये जे धन आहे त्याकरता सांगितलं होतं की भरपूर धन आहे, तर त्या कमरुद्दीनच्या घराचं छत चांदीचं होतं, सोन्याचे. जवळजवळ ज्यावेळेला त्याच्या घराला खंटी लावली त्यावेळेला 200 माणसाच्या उंचीच्या मेणबत्तीच्या सारख्या जाडीच्या सोन्याचे कांड्या अब्दालीच्या हाती पडल्या. 75 ते 90 पर्यंत त्यांनी संख्या दिली. त्यावेळेला आता आपण जो राजदंड म्हणतो ना, तशा प्रकारचे जे दंड होते, असे कितीतरी दंड जे भेट स्वरूपात कमरुद्दीनला किंवा त्याच्या आधीच्या वजिराला मिळालेले होते, हे सुद्धा लूट मिळालेली होती. साधारण त्याच्या घरातनं जी लूट मिळाली, घराचं छप्पर पाडण्यात आलं, जमीन खोदण्यात आली, आणि त्याचा जो आकडा दिलाय तो साधारण 2 ते 3 कोटी निघतो. एवढी लूट त्यांनी फक्त दिल्लीच्या एका वजिराच्या घरातनं काढली. म्हणजे दिल्लीच्या बाकीचे जे अमीर उमराव होते, म्हणजे खाने खानान झाला, खाने खानान याचा म्हणजे इंतेजाम, की जो नंतर गाझीउद्दीनच्या ऐवजी काही काळात दुसरा वजीर पण झाला होता. खाने खानान म्हणजे बादशाहच्या घराचं काळजी घेणार. मग त्याच्यामध्ये बरेचसे मुघल दरबारात आपण म्हणू की राज्य व्यवहाराचं जे मुघलांचं जे आहे सरकारांचं मुख्य पुस्तक आहे, आणि माझेच मित्र रोहित सहस्रबुद्धे यांनी ते मराठीमध्ये आणलेलं पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कशी राज्य व्यवस्था होती, खाने खाना म्हणजे कोण, आणि या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हेही मोठं पद होतं. तर इंतिजाम जो होता, जो वजीर नव्हता, फक्त खाने खाना नव्हता, त्यांनी अब्दालीला वचन दिलं की तू मला वजीर केलंस तर मी तुला 2 कोटी देतो. त्याच वेळेला बंगालमधनं जो वकील आलेला होता तो म्हटला होता की मी तुम्हाला 3 कोटी देतो, तुम्ही दिल्लीतच राहा. असं म्हणजे ह्यांच्याकडे भरपूर बक्कळ पैसा होता. आता मराठ्यांनी लुटलं नाही किंवा मराठ्यांना लुटारू म्हणण्याचं कारण मला तरी दिसत नाही. म्हणजे आज आपण म्हणतो की गुन्हेगारांना गुन्हा करायला नियम लागत नाही, पण पोलिसांना गुन्हेगारांना पकडायला नियम लागतात. तोच नियम आपल्याला लागला. म्हणजे तो कसा की मला माहितीये कमरुद्दीनच्या छतावरती चांदीचं गुलाम आहे, पण मला तो करारामध्ये राहून तो त्याकडनं वसूल करायचा आहे. मला त्याचं छत नाही पाडता येणार, कारण आम्हाला एकाच घरामध्ये राहायचं. हे मराठ्यांचं होतं. ज्या वेळेला आपल्याला सांगितलं जातं की चौथ्या आक्रमणाच्या वेळेला, 5व्या आक्रमणाच्या वेळेला, जे ऍक्च्युली ज्या वेळेला मराठ्यांशी झगडा झाला हे त्याचं 5वं आक्रमण होतं. त्यावेळेला त्यांनी जी म्हणजे म्हणतो ना आपण भाऊसाहेब पेशव्यांनी जो दिवाणे आम होता त्याच्यावरची छतावरची जी चांदी होती ती काढली आणि त्याचे नाणी पाडली. याचा राग सूरजमलला आला. तो का आला मला अजूनही कळलेलं नाहीये, कारण सूरजमलचं मी पुढं त्या 5व्या आक्रमणाच्या वेळेला सांगतोच की त्याचं उद्दिष्ट काय होतं. त्या चौथ्या आक्रमणामध्ये भरपूर लूट घेऊन, म्हणजे मराठी डॉक्युमेंटमध्ये एक मराठी कागदपत्रांमध्ये दिल्लीतला मराठी सावकार भिडे म्हणून आहे, त्यांनी जे कळवलेलं आहे साधारणपणे त्यांनी 30 कोटीपर्यंत त्यावेळेचं आहे 30 कोटी. म्हणजे साधं गणित करायचं असेल तर त्यावेळेला सोन्याचा भाव घ्यायचा आणि त्याला 30 कोटींनी उडायचा, म्हणजे तो आपल्याला अमाऊंट मिळू शकते. कारण सोन्याचं पण इन्फ्लेशन जे आहे ते त्याच प्रमाणामध्ये वाढत असतं. तर 30 कोटी घेऊन तो तिकडे निघून गेला होता आणि राज्यपाल म्हणून ह्याचा परत मीर मन्नूच्या मुलाला त्यांनी त्याच्या लाहोरवरती ठेवलं. नाही सॉरी, मीर मन्नूच्या मुलानी बेगमला त्यांनी ते आंधळ म्हणून दिलेलं होतं की ज्यावेळेला त्यांनी दिल्लीतल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण नंतर चौथ्या आक्रमणाच्या वेळी परत जाताना त्यांनी आपला मुलगा तैमूर, हा त्याचा दुसरा मुलगा, पहिल्या मुलाचं नाव सुलतान, तर तैमूरला त्यांनी त्या लाहोरच्या गादीवरती बसवलं आणि तो तिथनं कंदारला निघून गेला. आता थोडक्यात पाचवं आक्रमण जे आहे ह्याच्याकडे येतो, कारण हे सगळं सांगायचा उद्देश म्हणजे की अब्दालीच्या मोहिमा, अब्दालीच्या जिथं जिथं मोहिमा, म्हणजे तो बल्खला जाऊ दे, त्यांनी कुठेही जाऊ दे, त्याच्या प्रदेशामध्ये केलेल्या ह्या ज्या काही मोहिमा आहेत आणि त्याच्याबरोबर आलेलं सैन्य जे आहे,
यांच्यामध्ये जी लूट आहे, हा लूट मिळवण्याचा उद्देश हा प्रामुख्याने दिसतो आणि भारत त्याच्याकरता एक काय म्हणतो आपण गाय म्हणल्यासारखं की गरीब गाय असल्यासारखंच त्याकरता होतं. कारण त्यावेळेला उत्तर हिंदुस्थानातली परिस्थिती, राजकीय परिस्थिती नादिरशहाच्या आक्रमणानंतर पूर्णपणे कोलमडलेली होती. प्रत्येक प्रदेशातले राजा वरून ती नाव घेतो, राजे नाही म्हणतात त्यावेळेचे फौजदार, अंमलदार असंच मी म्हणेन की जे स्वतःला राजे समजायला लागले होते. त्याच्यामध्ये होतं आता आपण म्हणतो की ज्यावेळेला पाचवं आक्रमण येतं त्यावेळेला याचं कारण अब्दाली परत येण्याचं म्हणजे दोन गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये मुघलांनी बेगमनी परत त्याला पत्र पाठवलेलं होतं, राजपुतांनी पत्र पाठवलं होतं की मराठी आम्हाला त्रास देतात, यांचा तुम्ही नर्मदेपर्यंत त्यांना सीमित करून टाका, आम्ही तुम्हाला मागेल ती खंडणी द्यायला तयार आहोत. त्याचप्रमाणे दिल्ली दरबारात गाझीउद्दीनचे चाललेले अत्याचार, म्हणजे तो वजीर होता पण गाझीउद्दीननी जो अत्याचार बादशाला, म्हणजे बादशाला कुठं जायचं असेल तरी त्यांनी कुठं जायचं नाही बरं, हे त्याला विचारूनच जायचं, अशा प्रकारे त्याला नजर कैद आणि हे नंतर खून सुद्धा केला बादशहाचा, हे पण सगळं आहे. तर तो जो बादशहाचा जो जनानखाना होता, जनानखान्यातनं रोहिल्यांच्या मदतीने म्हणजे नजीब उद्दौला याच्या मदतीने अहमद शहाला बोलवणे पाठवलेलं होतं की तुम्ही या दिल्लीमध्ये तुम्ही इथं एस्टॅब्लिशमेंट करा तुमची आणि तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला जी खंडणी लागेल ती आम्ही द्यायला तयार आहोत. या प्रकारे त्यांनी तिथं पाचव्या आक्रमणाच्या वेळेला आमंत्रण पाठवली होती. खुद्द जो शाह आलम जो त्यावेळेचा बादशाह होता, त्या बादशाहाने सुद्धा अहमदशाह अब्दालीला पत्र पाठवलं होतं की माझा म्हणजे वजिराच्या हाती खूप जाच होतं, या जाचातनं मला मोकळे करायला तुम्ही या. कारण या लोकांना पूर्णपणे उमजून गेलेलं होतं की अहमदशाह अब्दाली इथे येणार, लूट करणार आणि तो अफगाणिस्तानला निघून जाणार, तो इथं थांबणार नाही. हे पुढच्या 7व्या आक्रमणाच्या वेळेला सुद्धा जो बंगालचा जो म्हणतो वकील तो सुद्धा तो तेच बोलतोय आणि इंग्रज सुद्धा त्यांनी हातवरतीच केलेले होते. तर हा जो ही जी त्यावेळेची राजकीय दिल्लीतली परिस्थिती होती याचा फायदा घेण्याकरता म्हणून तो परत आला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या मोहिमा आणि ह्या ज्या आहेत याच्यामध्ये कधी कधी 1.5, 2.5, 4 वर्ष अशा वर्षांच्या गॅप्स आहेत बरं का, म्हणजे प्रत्येक आक्रमणाच्या वेळेला. आणि एखाद्या नवीन बादशाही गादी ज्यांनी जी नेमलेली बसलेला आहे त्याला आपल्या फौजेवरती प्रचंड विश्वास असतो. तो एक सेनापतीच असल्यामुळे त्याच्या सैन्यावरती खूप हे होता आणि त्यांनी सुद्धा सैन्याला भरपूर गोष्टी सांगितल्या. तर त्याचा एक आख्यायिका असे सांगितली जाते की ज्यावेळेला निशापूरच्या लढाईमध्ये त्याच्या सैन्याने त्याचा खजिना लुटला त्यावेळेला तो खजिनदार येऊन बादशाला म्हणला की अहो तुमचीच लोक म्हणजे सैन्य हा खजिना लुटतीये, तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. तो म्हणतो आज बादशाह जो आहे मी तो त्यांच्यामुळेच आहे, त्यामुळे त्यांना जे काही लुटतायच ते त्यांचंच आहे. तर अशा प्रकारे ही लूट मिळत असल्या कारणामुळे अफगाणिस्तान, इराण या भागातनं त्याच्या सैन्यामध्ये भरपूर लोक येत होते. 4थ्या आक्रमणाच्या वेळेला सुद्धा दिल्लीत त्यांनी जी दवंडी पिकवली होती त्यावेळेला त्यातल्या काही अफगाण सैन्यातल्या लोकांनी त्याच्या बादशाहीच्या दवंडीला काडीमोल दिला होता आणि महत्व दिलं होतं आणि दिल्ली लुटत होते. शेवटी एक फौजदार नेमून त्या लोकांना पकडून पुढं कोणी काही करू नयेत म्हणून त्या लोकांच्या नाकात बाण ठासले होते की जेणेकरून हे आगोरी कृत्य बघितल्यानंतर बाकीचं होणार नाही. पण त्यांनी काही थांबलं नाही, ते दिल्लीच्या बाहेर लुटायला लागले. 4थ्या आक्रमणाच्या वेळेला जो नरसंहार आहे, आता थोडंसं लहान मुलं आहेत म्हणून मी सौम्य बोलतो, पण त्यांनाही कळलं पाहिजे की खूप अत्याचार झालेले आहेत. त्याच्यामध्ये तारीख अहमदशाहीचा जो लेखक आहे तो त्यावेळेला त्या युद्धामध्ये होता. आता मथुरेमध्ये 4थ्या आक्रमणाच्या वेळेला यायची कारणं म्हणजे दिल्लीतनं जे श्रीमंत लोकांचं झालेलं स्थलांतर आणि जाटान विरुद्ध मोहीम अशी 2 कारणं अहमदशहाकडं होती आणि त्यामुळे तो मथुरेपर्यंत आला होता. मथुरेमध्ये आल्यानंतर त्याने जहान खानाच्या अखत्यारीमध्ये हे, आणि तो स्वतः दिल्लीतच राहिला होता. जहान खानाने सगळी लूट केलेली आहे. जहान खानाने जो नरसंहार आणि जो केलेला होता त्याच्यामध्ये मथुरेमधले गोसावी साधू लोक जे आहेत ज्या झोपडीमध्ये राहत होते तिथं त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता आणि त्यांच्या धडाला गाईचं शिर लावण्यात आलेलं होतं. असेच अॅट्रॉसिटी शिखांवरती पण नंतर केलेली आहे, अमृतसरचं मंदिर आणि हे सगळं. त्यानंतर त्याचा
फौजेमधला जो लेखक आहे की ज्यांनी तारीख अहमदशाही लिहिली, त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे मथुरेच्या रस्त्यावरनं चालणं अवघड झालेलं आहे, सगळीकडे मांस आणि रक्ताचा चिखल आहे आणि कत्तल मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर त्यांनी असं एक दिलेलं आहे की एका ठिकाणी आम्हाला 200 बालकांचा ढीग दिसला, मेलेल्या बालकांचा, म्हणजे ब्राह्मणचं की वेद पाठशाळा असावी किंवा असं काहीतरी असं होतं की जिथे एवढी मोठ्या प्रमाणात मुलं मिळाली, त्या सगळ्यांच्या गडावरती शिरं नव्हती. आता ही शिरं का मारत होते, तर त्याचं कारण त्यांच्याच पुस्तकात मिळतं. अहमदशाह अब्दालीने प्रत्येक शिरामागं 5 रुपये देत होता. म्हणजे 1758 मध्ये प्रत्येक शिरामागं म्हणजे किती चढाओढ लागली असेल. आणि जी नादिरशहाने दिल्लीमध्ये मनोरे उभे केले, इव्हन इराणमध्ये सुद्धा मनोरे उभे केले, त्याच प्रकारे तसे मनोरे मथुरेच्या आपापल्या सरदारांच्या छावणीसमोर उभे केला आणि लोकांना पैसे मिळत होते. तर अशा प्रकारच्या अत्याचार आपल्यामध्ये झालेले आहेत. आणि जे मराठी कागदपत्रांमध्ये सापडतं की मथुरेत यमुनेचं पाणी 7 दिवस लाल होतं आणि नंतर पिवळं पडलं. थोडक्यात हे जे सांगितलं ही अतिशयोक्ती नाहीये, हे घडलंय. आणि हाच तो प्रकार. आणि अशा शत्रू विरुद्ध मराठ्यांना जावं लागलं, कारण 4थ्या आक्रमणानंतर जी दिल्लीची लूट झालेली होती त्यामध्ये मराठ्यांशी करार झालेला होता आणि मराठ्यांना म्हणजे राघोबा दादा आणि हे त्या 4थ्या आक्रमणानंतर वरती गेलेले होते. नजीब खान आणि हे सुद्धा ताकदवान झाले होते. आता मराठ्यांसारखेच दिल्ली दरबारामध्ये काही मोठे लोक, मोठे सरदार मंडळी होती, त्यामध्ये नजीब खान सुद्धा एक होता, ज्याला आपण खेड्या म्हणतो किंवा नजी म्हणतात. आपल्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेख बऱ्याचदा खेड्या म्हणून केला जातो. म्हणजे तो राजकारण खेळणाऱ्यातला होता. आता ह्या लोकांच्याकडे सुद्धा आपण बघायला पाहिजे बरं का, कारण जसं इतिहासाच्या अभ्यासकाला भूगोलाचं सुद्धा ज्ञान हवं, त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना त्या त्या एस्टॅब्लिशमेंटचा सुद्धा अभ्यास असायला पाहिजे, त्यावेळच्या परिस्थितीचा, त्यावेळच्या लोकांचा. ही नजीब खान होता हा रोहिला होता. रोहिल्यांप्रमाणेच बंगश हा सुद्धा फारुखनगर इथं तो स्वतःची एस्टॅब्लिशमेंट करत होते. आणि पठाण असे दिल्ली दरबारामध्ये एक अफगाणांचा गट होता. तसाच तुर्कमेनिस्तान, म्हणजे आत्ताचा तुर्की नाही, उझबेकिस्तानच्या शेजारचा तुर्कमेनिस्तान, तिथली तुर्की आणि उझबेकी असाही गट दिल्ली दरबारात होता. आणि रोहिल्यांच्या कारवायांमुळे रोहिल्यांचा गट मुख्य प्रवाहामध्ये आला होता आणि बलवान झालेला होता. याच्यामध्ये थोडीशी त्यांची मनीषा नंतर दिसते बरं का, की नजीब खान अहमदशहाला पत्रात लिहितो की तुम्ही तुम्ही इथं बादशाही गादीवर बसा आणि जे पूर्वीचं वैभव आहे ते आपण अनुभवूया. आता हे पूर्वीचं अनुभवायचं म्हणजे काय, तर अफगाणांनी जे गुलामांचं बादशाही म्हणतात, जी मुघलांनी उखडून काढली बाबरांच्या याने आणि स्वतः मुघलांनी एस्टॅब्लिशमेंट केली, त्यावेळेला अफगाणांच्या अंडर दिल्ली होती. तर हे वैभव आपण परत मिळवूया. म्हणजे रोहिल्यांच्या गटाला असं वाटत होतं की अफगाणिस्तानमधनं एक बलवान व्यक्ती येईल आणि तो आम्हाला इथं एस्टॅब्लिश करून देईल किंवा स्वतः बादशाही गादीवरती बसू आणि आपण आपलं इथं भारतावरचं राज्य करूया, ही त्यांची मनीषा त्याच्यामध्ये दिसते. आता ह्या शत्रू विरुद्ध लढाईचं कारण, मराठ्यांना जाण्याचं कारण ह्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे, मुख्य एक कारण असं आहे की मराठ्यांना एवढी ताकद कोणाच्यातच नव्हती. मराठे त्यावेळेला तंजावरपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले होते. आणि जसं मी मागाशी सांगितलं की तैमूर शहाला तिथं नेमलेलं होतं लाहोरवरती, त्यावेळेला स्वतः रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये आपले मराठे तिथं पोहोचले. आपली लोक लाहोर ओलांडून अटक पेशावरपर्यंत पोहोचलेली होती. अटक हा पेशावरच्या जवळचा किल्ला आहे की जो सिंधू नदीच्या आपण म्हणू पश्चिमेच्या घाटावरचा आहे. हा मिळवण्याचा उद्देश असा की तिथं अधोरेखित होतो. आता मराठ्यांना जाण्याचं कारण असं होतं की मराठ्यांना जी चौथाई मिळाली होती ती राजपूत ज्या प्रदेशात तर चौथाई होती, पण काबू कंधारची सुद्धा मिळाली होती, ती वसूल करायची होती. आणि त्यावरती प्रभुत्व किंवा त्यावरती स्वामित्व दाखवायचं असेल तर आपल्याला तो प्रदेश आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या अखत्यारीत ठेवायला पाहिजे. म्हणून आपल्या लोकांनी मानाची पायगुळे आहेत आणि असे बरेचसे लोकांनी अटकपर्यंत जाऊन आपले झेंडे लावलेले होते. सिंधूमध्ये भीमथडीचे घोडे राहिले असं पण म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी केल्या तैमूर शहाला. आता ज्यावेळेला मराठे दिल्लीमध्ये होते त्यावेळेला जलालाबाद म्हणजे आत्ताचं पाकिस्तान, तिथला जो मुघलांचा फौजदार आदिन बेग हा जो होता, या आदिन बेगनी मराठ्यांना बोलवलं की तुम्ही या, तुम्हाला मी 24 लाख रुपये खंडणी द्यायला तयार आहे. ज्यावेळेला तुम्ही याल, ज्या दिवशी निघाल
त्या दिवशी प्रत्येक दिवसाला 1 लाख रुपये आणि ज्या दिवशी तुम्ही आराम कराल त्या दिवशी 50,000 रुपये असं आम्ही तुम्हाला देतो. ह्या बोलीवरती रघुनाथराव लाहोरमध्ये पोहोचले, अमृतसरला गेले. अमृतसरला मंदिरामध्ये त्यांनी आपण म्हणतो जो काही मान हे करायचा असतो तो नमस्कार आणि हे सगळ्या गोष्टी केल्या आणि तिथनं ते लाहोर हे गेलं. लाहोरचा ज्यांनी दरवाजा उघडला तो नूरुद्दीन म्हणून जो आहे, जो मीर मन्नूचा एक सेवक होता, उझबेकी होता, त्याचा पुढं नजीब खानाशी खूप संबंध येतो आणि त्यांनी अहवाले नजीबुद्दौला हे डॉक्युमेंट्स लिहिले. त्यामुळे हा पण एक व्यक्ती महत्वाचा आहे. ह्या व्यक्तीने मराठ्यांना लाहोरमध्ये एंटर करून दिलं आणि जवळजवळ आत्ताचं पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये मराठ्यांचं महिनाभर वास्तव्य होतं आणि त्यांनी त्यावेळेला पेशावरपर्यंत आपली सीमा अधोरेखित केलेली होती. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मराठ्यांनी अटक जिंकलं त्यावेळेला एक अहमद शाह अब्दालीकरता थ्रेट होती की त्याला आपण म्हणू की त्याच्या सार्वभौमत्वावरती तो आक्रमण होता. चौथ्या आक्रमणाच्या वेळेला बादशहाच्या मुलींची लग्न ते सोहळे म्हणजे तर काय भारीच म्हणजे त्या सोहळ्यामध्ये बादशहाच्या मुलीशी म्हणजे दिवंगत बादशाह मोहम्मद शहाच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं होतं आणि हुंड्यामध्ये सरहिंदपर्यंतचा प्रदेश मिळवला होता. आता तो हुंड्यामध्ये मिळालेली गोष्ट तो थोडी सोडणार आहे. त्यामुळे तो परत चवताळून निघाला आणि त्यांनी तैमूर आणि ह्यांना मदत त्यांच्याबरोबर घेऊन तो परत लाहोर जिंकलं. त्यावेळेला मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि ते दिल्लीपर्यंत आले. हे सुरुवात झाली 5व्या आक्रमणाची. या 5व्या आक्रमणाच्या वेळेला ज्या वेळेला तो लाहोरपर्यंत आला होता त्यावेळेला मराठे हे रघुनाथराव त्यावेळेला परत दख्खनीमध्ये यायला निघालेले होते. दख्खनीमध्ये नानासाहेब पेशवे, भाऊसाहेब पेशवे यांनी निजामाशी युद्ध मांडलेलं होतं. त्यामध्ये विजय मिळवायच्या ह्याच्यात आलेले होते आणि बुराडी घाटाची लढाई झाली. त्यावेळेला मराठ्यांना कळलं होते की आपण म्हणतो 10 जानेवारी 1760 साली दत्ताजी बुराडी घाटावरती त्यांचा मृत्यू झाला किंवा आपण म्हणू वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे थोडंसं सॉफ्ट असं वाटतं की शिंद्यांनी प्रचंड प्रयत्न केले. नजीब खानाला शुक्रताल येथे त्यांनी म्हणतो ना आपण वेढा घालून त्याला थांबून ठेवलं होतं आणि त्याचं बिमोड करायचं ह्याच उद्देशाने ते गेलेले होते. त्या ह्याच्यामध्ये नजीब खानाचं त्यांनी चिवट प्रतिकार केला कारण त्याला तो गंगापारचा प्रदेश त्याच्या लोकांकरता प्रचंड माहीत असलेला प्रदेश होता आणि मराठ्यांचं एकच होतं की त्यांच्याकडे नदी ओलांडायला साधन नव्हतं आणि सगळ्या होड्यांचा जो नावांचा जो पूल बांधतात त्याचे जे काही लोक आहेत गुज्जर आणि ही लोक ही सगळी नजीब खानाच्या बाजूला होती. त्याच्यामुळे मराठ्यांना ते सगळ्या गोष्टी करता येत नव्हत्या. ही गोष्ट खूप चांगली दिसून येते की मराठ्यांचे ड्रॉबॅक्स कुठं होते. एक तर नदी ओलांडणं खूप अवघड काम होतं बरं का. म्हणजे काय करतात पायांना मोठे बांबू लावतात, त्याच्यावरती उभे राहतात आणि ते बांबू घेऊन नदीत जायचं आणि घोड्याच्या उंचीपर्यंत कुठं उथळ भाग आहे तिथपर्यंत जायचं आणि कुठला उथळ भाग जो आहे तो अधोरेखित करायचा, तिथंच सैन्य पुढे जाणार. त्याच्या इकडे जायचं नाही, त्याच्या इकडे जायचं नाही. अशा प्रकारे तो नदीचा उथळ भाग ते शोधत असत त्यावेळेचं. आणि नजीब खानाला चेतला होता. त्यानंतर ज्या वेळेला लाहोर जिंकून अहमद शाह अब्दाली त्याचं सैन्य 5व्या आक्रमणाच्या करता म्हणून पुढे सरकलं त्यावेळेला तो सरहिंदपर्यंत येऊन थांबला. त्याचं काही सैन्य म्हणजे त्याचं आपण म्हणू पिछाडीचं सैन्य जहान खानाच्या नेतृत्वामध्ये शुक्रतालला गेलं. त्यांच्याशी युद्ध झालं. त्याच्यामध्ये मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि मराठ्यांनी स्वतःला पानिपतावरती परत एस्टॅब्लिश केलं. हे 5व्या आक्रमणाच्या आधीचं सांगतो म्हणजे 1 वर्ष आधीचं. तर त्यावेळेला दत्ताजी शिंदे पानिपतावरती येऊन परत एस्टॅब्लिशमेंट झाली. तिथेही जहान खानाने त्यांना मागं रेटलं आणि त्यांना दिल्लीपर्यंत माघार घ्यावी लागली. त्याच्यामध्ये बुराडी घाटाचं युद्ध सगळ्यांना माहितीच आहे की त्यामध्ये दत्ताजींचा मृत्यू झाला. त्याचं एक सुंदर पत्र मराठी कागदपत्रांमध्ये मिळतं की हिंगणे जे होते त्यांचा मुलगा त्यावेळेला हिंगणे पुण्यामध्ये होते आणि त्यांचा मुलगा बाळाजी हा वरती होता. आपण काय म्हणतो ते उत्तरेमध्ये इटावा आणि या भागामध्ये होता. त्यांनी आपल्या वडिलांना कळवलं. त्याच्यामध्ये एक त्यांनी लिहिलंय की दत्ताजी रणास राहिले म्हणजे तिथं त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यूची कारणं वेगवेगळी आहेत. आपण बचेंगे तो और भी लढेंगे असं एका बकरीमध्ये आहे, भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पण त्यांचा मृत्यू जो झाला याचं ह्या पुस्तकामध्ये त्यांनी साधार दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दत्ताजीला डोक्यामध्ये गोळी लागली आणि तो जागीच पडला आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडल्या आणि
त्यांचं शिर सुद्धा कापून कुतुबुद्दीननी घेऊन गेला. नंतर ते नजीब खान आणि नजीब खानाने नंतर अनुशरी हा येऊन थांबला होता अब्दाली, त्याच्या शिबिरामध्ये पाठवलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्या अशा निर्दयी आणि काय म्हणता येईल की त्यावेळेच्या शक्तिशाली सेनापती विरुद्ध मराठ्यांचं युद्ध होतं. मराठे हे साधे सुधे एक जाऊ दे आता निजामाला जिंकले, आता आपण वरती जाऊन तेही जिंकू, या भ्रमामध्ये राहिलेले नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. काही आपल्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मराठे काय म्हणतात ते कमेंटीमध्ये होते की आम्ही कोणालाही हारू शकतो. तसं नव्हतं. सगळ्या भागाचा अभ्यास त्यांना होता. त्यांचे वेगवेगळी लोक तिथे थांबलेली होती. दिल्लीमध्ये आपले अंताजी नागेश्वर होते आणि ह्या लोकांना सुद्धा ज्यावेळेला दिल्लीतनं मथुरेच्या मार्ग अडवण्याचं काम अंताजी माणकेश्वरांकडे होतं, त्यावेळेला त्याचा वजीर शाह अली खान जो आहे त्याच्याशी युद्ध करावं लागलं होतं. आणि शहापसंत खान म्हणजे त्याचा एक अहमद शहाचा एक आवडता सरदार त्याच्या मदतीला आला आणि तिथं आपली 500 लोक कामास आली. तर त्यांची शिर कापण्यात आलं आणि 500 त्यांना त्याचं 5 रुपये, त्यावेळेला 8 रुपये झालं होता की 511 म्हणजे शिरं कापून घेण्याच्या मध्ये जी काही त्यांची चढावड असेल त्यामध्ये मी खरंच विचारले. ज्यावेळेला मी हे पुस्तक अनुवाद करत होतो त्यावेळेला 4थ्या आक्रमणाच्या वेळेला मथुरेत जे झालेलं नरसंहार आहे ते पुस्तक मी ठेवून दिलं होतं. मी 2 आठवडे त्या पुस्तकाकडे बघितलंच नाही की मी नाही करू शकत आहे, अनुवाद नाही करू शकत, कारण आपल्याच लोकांचा किती अत्याचार असावे त्यांच्यावरती. पण नंतर थोडंसं परत वाचन आणि हे चालू केलं आणि नंतर परत पुढे गेलो, कारण इतिहास आपल्या जगाने भावनाशील राहून चालत नाही. त्याप्रमाणे होऊन मी परत ते अनुवादाला घेतलं. आता 5व्या आक्रमणाच्या वेळेला भाऊसाहेब पेशवे यांनी निजामाला दक्षिणेमध्ये हरवलेलं होतं. पट्टूरपासूनच म्हणजे असं दाखवलं होतं की ते पुण्यात आले, पुण्यातनं परत न्यायला निघाले, असं काही नाही. पुण्यात न येताच पट्टूरवरनं ते थेट वरती निघालेले होते भाऊसाहेब पेशवे. आता मी मगाशी जो पहिल्यांदा मुद्दा सांगितला होता त्यावेळेला तुम्ही हे लक्षात घ्या, त्यावेळेला भाऊसाहेबांबरोबरचं जे सैन्य होतं या सैन्याचं संख्या जी सांगितली जाते ती लाख होती. आणि आता तुम्ही त्याचं वय मी जे मगाशी सांगितलं होतं भाऊसाहेबांचं ते वय होतं 30 ते 31 वर्ष. 30 ते 31 वर्षाचा व्यक्ती हा लाख लोकांचं नेतृत्व करतोय. मग त्यामध्ये असतील ना म्हणजे मुख्य सैन्य 50,000चं धरू आपण, मग प्रत्येक सैन्याच्या वेळेला एक लोहार आला, चांभार आला, वैद्य आला, अशी बरीचशी आपण म्हणतो ना की सपोर्ट स्टाफ आपण म्हणतो, तेही त्यांच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर बाजार होते, कारण जिथं लाख लोकांची वस्ती आहे तिथं तुमचं बाकीचे बिझनेस करणारे सुद्धा लोक त्याच्यामध्ये येत होती. त्याचप्रमाणे इथनं जे कोण काशीला आणि याला जाण्याकरता म्हणून निघाले ते कुरुक्षेत्राला, त्यामध्ये मला वाईट वाटत नाही. कारण माझी जी पणजी होती तिने मला सांगितलंय की माझी जी काही काशी यात्रा झाली ही इंग्रजांचं राज्य होतं म्हणून झाली, नाहीतर माझे आजोबा जे होते ते वाटेत लुटून गेले. म्हणजे काशीवरनं आल्यानंतर आपल्या लोकांची पूजा म्हणजे पादपूजा आपण जी करतो, कारण का तो काशीवरून सुखरूप परत आला, कारण परत याची शाश्वतीच नव्हती, इतकं गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टींचं बघितलं तर ती परिस्थिती त्यावेळेची जी आहे त्यामध्ये ह्या व्यक्तीने नेतृत्व करणं, या नेतृत्वाने पूर्णपणे आपल्याला त्याचं श्रेय हे भाऊसाहेबांना दिलं पाहिजे. त्यांचं नेतृत्व गुण, त्यांचं जे काही आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून हेही खूप छान होतं. आता ज्या वेळेला पानिपताचं युद्धाच्या आधी ज्या वेळेला दिल्ली जिंकली त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की लाहोरवरनं ज्यावेळेला अहमदशाह सरहिंदपर्यंत येतो आणि सरहिंदवरनं अनूप शहर म्हणजे साधारण आपण म्हणू की आत्ताचं लखनौ अलाहाबादच्या जवळचा जो भाग आहे तिथं येऊन तो थांबतोय, कारण तो 5व्या आक्रमणाच्या वेळेला परत घरी गेलेला नव्हता. 16 महिने तो भारतातच होता. तर तो अनूप शहराचा इथं राहिलेला होता आणि त्या व्यक्तीने म्हणजे आपलं जे भांडार असतं ना, म्हणजे एखाद्या सैन्याला पुरवठा आणि ह्याचं जे काही आहे हे केलेलं होतं कुंजपुऱ्याला. आता भाऊसाहेबांच्या नीतीची आणि भाऊसाहेबांची जर आपण हे बघितली तर भाऊसाहेबांनी दिल्ली जिंकली. दिल्ली जिंकल्यानंतर काही दिवस तिथं राहिल्यानंतर त्यांनी शत्रूच्या पायावरतीच आपण म्हणतो ना, म्हणजे बाजीरावांचं जे होतं की झाडाच्या मुळावरती घाव करा झाड स्वतःच कोलमडून पडेल, त्याप्रमाणे त्यांनी त्याचा जो कुंजपुरातला साठा होता, भांडार होतं, ते जिंकलं. आणि ते जिंकण्याचं ह्याच्यामध्ये आपल्या सैन्याने जाऊन तिथं जाऊन लढाई केली, तो पूर्णपणे जिंकलं. तिथं कुतुबुद्दीन ज्यांनी दत्ताजी शिंद्यांचं शिर कापून नेलं तो व्यक्ती त्यावेळेला तिथला किल्ल्याचा किल्लेदार होता.
त्याला आणि त्याच्याबरोबरच्या अजून एका सरदाराचं शिरच्छेद करण्यात आला आणि ते शिरच्छेद केलेलं जे शीर आहे ते भाल्यावरती नाचवत सैन्यात घेऊन गेले होते, कारण सैन्याला मॉरल सपोर्ट किंवा आपण म्हणू की त्यांचं मनोधैर्य वाढवायचं. कारण असं होतं की तुम्ही बघा, चौथं आक्रमण 5वं आक्रमणात लाख लोक येत आहेत आणि 2-3 वर्षामध्ये त्या प्रदेशाची झालेली हानी भरून निघणार नाहीये. त्यामुळे त्या प्रदेशातून मिळणारी खंडणी सुद्धा लिमिटेड होती. त्यातनं मिळणारे घोड्यांना आणि ह्याला चारे किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या सुद्धा खूप त्याच्यावरती बंधन आलेली होती. त्यामुळे त्यांना कुंजपुरा घेण्याचं कारण ठरलं की दिल्लीमध्येच म्हणजे आमच्या सैन्याला खायला हे मिळत नाही, म्हणून कुंजपुरा जिंकला. कुंजपुरामध्ये धान्याचं इतकं भांडार मिळालं की संपत्ती, तोफा, बंदुकांच्या गोळ्या आणि हे सगळं खूप मराठ्यांच्या हाती लागलं. त्याच्यामध्ये अब्दालीचं भरपूर मोठं नुकसान झालं. तर ह्याच्यामध्ये बघितलं तर कुंजपुऱ्यामधनं जे धान्य मिळालं तर आपल्या सैन्यामध्ये रोजमुरा जो द्यायचा तो धान्याच्या स्वरूपात द्यायचा. तर अशा प्रकारे इतक्या प्रमाणामध्ये धान्य आपल्या लोकांना मिळालेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला चौताळला आणि आता तो म्हणला की मी आता मराठ्यांना सोडणार नाही. शीर भाल्यावरती नाचवून म्हणजे माझ्या अफगाण लोकांचा झालेला अपमान मी सहन करू शकत नाही, म्हणून त्यांनी दिल्लीच्या इथं पूर्वेच्या घाटावरती येऊन तिथे येऊन त्यांनी आपलं वास्तव्य केलं आणि आता मी यमुना ओलांडणार. आता कुंजपुरा जिंकून कुरुक्षेत्र आणि तिथं जाऊन भाऊसाहेबांचं जे सांगितलं होतं की त्यांनी धार्मिक विधी केले त्याच्यामध्ये जुळ्या घालला, अहो तसं नव्हतं. कुरुक्षेत्र आणि ह्याच्यामध्ये अहमदशाह अब्दालीने जी चेन बनवलेली होती लोकांची सपोर्ट सिस्टीम, कारण मी पुढे निघालो तर माझं मागची पिछाडी जी आहे ती मला सिक्युअर केली पाहिजे. तर त्या ह्याच्यामध्ये जी बांधलेली साखळी होती की जी लाहोर, कुंजपुरा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या चेन म्हणजे ती जी कडी आहे आपण म्हणतो ती उद्ध्वस्त करण्याचं काम मराठे करत होते. ते कुरुक्षेत्राला स्नान करायला गेलेले नव्हते, ते ती कडी जी असते ती मोडायला गेले होते, कारण ती कडी असल्याशिवाय पुढे तुम्ही युद्ध करू शकत नाही. जेवायला मिळाल्याशिवाय युद्ध नाही करू शकत. 2 दिवस तरी सैन्याला जेवण शिधा नाही मिळाला तरी सुद्धा युद्धामध्ये हार आलेले आहे. आज ताग्यात तसं होतं. आणि तो सगळा प्रकार झाल्यानंतर ज्यावेळेला कुरुक्षेत्री असताना अहमदशहानी दिल्ली येथे नदी ओलांडली, त्यावेळेला नदीला पूर होता. मी मगाशी सांगितलेले मुद्दे परत तुम्ही लक्षात द्या. आपल्याला भूगोलाचा सुद्धा तेवढाच अभ्यास करायला पाहिजे. 21व्या शतकामध्ये सुद्धा आज यमुनेवरती मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स नाहीत. पाण्याचा विसर्ग गंगेमध्ये प्रयागराजला ज्यावेळेला ती नदी येऊन मिळते त्यावेळेला जो विसर्ग आहे त्या गंगेमध्ये म्हणजे काशीमध्ये जर आपण बघितलं तर त्या काशीमधल्या एकूण पाण्याच्या विसर्गामध्ये 40% विसर्ग हा यमुनेतनं मिळालेला आहे. म्हणजे त्या नदीला पूर कसा आला असेल, त्यांनी उथळपात कसा शोधला असेल हे मराठ्यांच्या ध्यानी नव्हतं. त्यांना वाटत होतं की ह्या पुराच्या ह्याच्यामध्ये अब्दालीचं सैन्य नदी ओलांडू शकत नाही, पण त्यांनी मग त्यामध्ये आख्यायिका पण काही आहेत की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जे काही रिच्युअल्स आहेत ते करून 2 बाण नदीत सोडले आणि त्याला उथळभार मिळाला. आणि त्यांनी पण एक आहे एका जो मी मगाशी रेफरन्स सांगितला, जो मथुरेमध्ये जो नरसंहार झाला त्याचा जो अफगाण लेखक आहे तो त्यावेळेला तिथं होता आणि त्यांनी सांगितलं की ह्या व्यक्तीने स्वतः पाणी सोडले आणि स्वतः घोड्यावर बसून पहिला नदी ओलांडणारा माणूस होता तो अहमदशाह अब्दाली, असं त्यांनी लिहून. म्हणजे आपण म्हणावं की त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांनी हे केलं. आणि त्यामध्ये जसा आपला बादशाह जातो त्याच्या मागे ही लोक गेली आणि त्यावेळेला नदी ओलांडायला आपण म्हणू हत्ती होते, त्याच्यामधनं मोठमोठ्याला तोफा घेऊन जाणं हे त्यावेळेला हत्ती होते, असं सगळं गोष्टी होत्या. तर त्यांनी ही ओलांडली ही मराठ्यांना हे काय म्हणतो की अपेक्षित नव्हतं आणि त्या अपेक्षेचं कारण ते झालं. आता ज्यावेळेला तुम्ही पुस्तक ज्यावेळेला मी वाचलं त्यावेळेला मी कायम बघितलंय अब्दाली ज्यावेळेला युद्धात उभा राहिला नाही, म्हणजे मणिपूरची लढाई घ्या किंवा कुठचीही लढाई घ्या, ह्याचं तोंड कायम अफगाणिस्तानच्या बाजूला आहे. पाठीवरती दिल्ली आहे अब्दालीच्या, तेच पानिपतावरती झालं. त्यांनी अफगाणांना सांगितलं होतं की तुम्हाला जायचं तर ह्या लोकांना ओलांडून जावं लागणार, युद्ध करून मरा किंवा मारून पुढे जा. आणि त्याचप्रमाणे पानिपतावरती जे काही सैन्य होतं आपल्या मराठ्यांच्या पाठीवरती वायव्य दिशा होती आणि अब्दालीच्या पाठीवरती दिल्ली आणि हा सगळा भाग होता. आता येऊया दिल्लीतल्या राजकारणाच्या भागामध्ये 5व्या आक्रमणाच्या वेळेचे. त्यामध्ये आपल्याला
लोक ही ज्यांनी मदत केली नाही आपण असं म्हणतो, त्यामध्ये थोडंसं राजकारण बघितलं तर धार्मिक साथ देत नजीबुद्दौलानी जवळजवळ 60,000 असं त्यांनी आकडा दिलाय. पण मग त्यांनी जर तो आकडा खूप फुगला असता अब्दालीच्या सैन्याचा. पण असे लोक जे रोहिलेचे एकत्र आणले होते, रोहिले, बंगश, पठाण या लोकांना धार्मिक साथ दिलेली होती. आपण ही शुजा-उद-दौला आपल्या पक्षात यावा याकरता प्रयत्न चालू केलेले होते, प्रयत्न जोरदार होते. पण तो यावा ह्या उद्देशाने अहमद शहाने जे प्रयत्न केले होते, ती पूर्वदिवंगत बादशाची बायको जिनत म्हणून जी आहे बेगम, तिला सुद्धा शुजाच्या आवडला पाठवत होते की शुजाला जाऊन तू म्हण आणि त्याला आपल्या पक्षात घेऊन ये. नजीब-उद-दौला 2 दिवस शुजा-उद-दौलाकडे राहिला. त्यांनी लेखी स्वरूपात दिलं की तुमच्यावरती, कारण काय होतं ह्यांच्यामध्ये शुजा-उद-दौला होता शिया आणि हे सगळे होते सुन्नी. त्यांच्यामध्ये तो वाद भरपूर आहे बरं का, म्हणजे अजूनही आज ताज्यात दिसतो आपल्याला. येमेनवरती दुसरे येऊन लढतायत आणि हे काय घडतं ते त्यांनाच माहिती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यावेळेला सुद्धा जोरदार होत होत्या. तर त्याला शाश्वत होती, कारण सफदरजंगनी आणि मुगीर मल्लूंनी त्याला दुसऱ्या आक्रमणाच्या वेळेला मनूपूरच्या लढाईमध्ये दुसऱ्या जे पहिलं आक्रमण आहे त्यामध्ये सफदरजंग म्हणजे शुजा-उद-दौलाच्या वडिलांनी सुद्धा त्याला हरवलेलं होतं. त्यामुळे तो एक राग धरून मे बी तो माझं काहीतरी करेल, तर ती शाश्वती नव्हती. शेवटी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही वचनं आणि हे लिहून आणली ते पत्र त्यांनी अहमद शाह अब्दालीला पाठवलं. अहमद शाह अब्दालीने त्याला अभय सांगितलं की मी अभय देतो, तुझ्यावरती असं काही होणार नाही. आणि त्याच प्रकारे त्यांनी ते इथं राहिलं. शुजा-उद-दौला तिथं जाऊन मिळाला. तर शुजा-उद-दौलाचा सुद्धा दुटप्पी होताच बरं का. शुजा-उद-दौलाला नजीब-उद-दौला प्रत्येक तिकडच्या स्थानिक राजे आपण म्हणू आता पण स्वयंघोषित राजे यांना तो सारखा एक टोचन देत होता आणि म्हणत होता की अहो तुम्ही जर आम्हाला येऊन नाही मिळालं तर मराठी तुमचं राज्य ताब्यात घेतील आणि तुम्हाला निष्कासित करून टाकतील. तर ही भीती सगळ्यांना होती. आता नजीब-उद-दौलाशी जो वैर होतं त्याच्यामधलं एक कारण ह्या पुस्तकातून मला मिळालं. वाद भरपूर होता, म्हणजे अफगाण पार रोहिल्यांना सुद्धा उखडायचं आणि हे सगळं होतं. त्यातला एक वाद असा होता की जसं शुजा-उद-दौलाला मराठ्यांनी काशी आणि प्रयाग आमच्या ताब्यात दे हे सफदरजंगकडे पासनाची केलेली विनंती किंवा आपण म्हणू मागणी ही शुजा-उद-दौलाने सुद्धा पूर्ण केलेली नव्हती. तर त्याच प्रकारे नजीब-उद-दौलाकडे मराठ्यांनी ज्वालापूर आणि हरद्वार म्हणजे आत्ताचं हरिद्वार आणि ज्वालापूर या धार्मिक स्थळांची मागणी केली होती की ती आमच्या ताब्यात आहे, बाकीचा प्रदेश तुझा. पण त्याला तो द्यायला तयार नव्हता. हे सुद्धा एक नजीब-उद-दौलाशी असलेल्या आपण म्हणू राजकीय काढ्याच्यामधलं एक मुख्य कारण मला जाणवतं. कारण मराठ्यांचा कायम हा उद्देश होता की म्हणजे ती नंतरच्या नाना फडणवीसाच्या आणि ह्याच्या पत्रात सुद्धा शिंदेना लिहिलेल्या पत्रात सुद्धा तो दिसतो की काशी केव्हा सुटणार आहे, काशी केव्हा मराठ्यांच्या ताब्यात येणार, हे प्रयत्न चालू होते. आणि त्याच प्रकारे त्यावेळेला आपण ज्वालापूर आणि हरिद्वार म्हणजे हरिद्वार आत्ताचं ते मागितलेलं होतं. त्यांनी त्याला द्यायला नकार दिला होता. रोहिल्यांना त्यांनी धार्मिक साथ देत एकत्र केलं होतं. शुजा-उद-दौलाला सुद्धा त्यांनी धार्मिक साथ देखालीच त्याला अफगाण पक्षात आणलं होतं. आता ह्या लोकांना सुद्धा म्हणजे आता ही लोक जरी भारतीय मुसलमान असली तरी ह्याच्यावरती अहमद शाह अब्दालीचा पूर्ण विश्वास होता असं काही दिसत नाही. कारण या पुस्तकातून ज्यावेळेला मी अनुवाद करत होतो त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये दिसतो की अहमद शहानी प्रत्येक भारतीय मुसलमान सरदाराच्या बाजूला त्याचे 2-2 सरदार उभे ठेवले होते सैन्यासगळे. म्हणजे त्यांनी जे फॉर्मेशन केलेलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल तर त्याचा फैलाव जो होता त्याच्या सैन्याचा म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी एका शिंगासारखं फॉर्मेशन केलेलं होतं आणि ती शिंग आतल्या बाजूला वळलेली होती. म्हणजे एखादा आपण रानटी बैल म्हणतो त्याची जी शिंग दिसतात त्याचं कारण असं की ते कचाट्यात सापडावं, जे सैन्य आहे ते पोटात घेऊन मारायचं असं आहे. तर त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये त्याचा सैन्याचा फैलाव हा 7 मैल होता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला पोचणाऱ्या शिधा रसद आपली तिथनं निघणारी पत्र ही सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचत नव्हती. त्यातला एक छान किस्सा मिळतो की ज्यावेळेला नामशंकर दिल्लीमध्ये होते, दिल्लीची किल्लेदारी करत होते कारण दिल्ली मराठ्यांनी जिंकली होती. त्यांनी प्रत्येक सैन्याच्या 300 सैन्याच्या पोटाला म्हणजे कमरेला आपण पूर्वीची तुम्ही नाणी बघितली असेल तर आपण जे अंबाड्यामध्ये जे पिना घालतात ना त्याप्रमाणे सोन्याच्या कांड्या बनवल्या जातात. ते तसं तोमन इराण पद्धतीचं चलन सुद्धा आहे. तर तशा 200-300 सैनिकांच्या कमरेला कांड्या लावून नारोशंकरांनी
ह्याच्यात मदतीकरता म्हणून पाठवलेलं होतं, म्हणजे पैशाच्या स्वरूपात मदत म्हणून भाऊसाहेब पेशवेकडे पाठवलं होतं. आपल्या लोकांना अंधारात रात्री ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला त्यांना वाटलं की ही छावणी आपलीच आहे. तर आपल्या लोकांनी विचारलं की ही छावणी कोणाची आहे, तर त्यांना कळलं की मराठीत बोलतायत, म्हणजे एक वेगळ्या भाषेत बोलतायत. तर यांनी ह्या सगळ्या लोकांना पकडलं आणि जवळजवळ 297 लोकांना ठार मारून टाकलं. त्यांच्या कमरेला मिळालेला सगळा पैसा हा त्या ज्याच्या सरदाराच्या ह्याच्यामध्ये ते पकडले गेले होते त्यांना, त्यातल्या एकाला सोडलं होतं, जा जाऊन सांग दिल्लीमध्ये की आम्ही लुटला त्याला. म्हणजे हे सुद्धा ते जाणून बुजून करत होते. आपला पत्रव्यवहार जे चालतं दफ्तर म्हणतात, हे सुद्धा चालतं दफ्तर ज्यावेळेला पानिपत आणि दिल्ली ह्याच्यातलं जे आहे हे पूर्णपणे आपल्याकडं पुरा लेखागारमध्ये ती बरीचशी पत्र मिळत नाही, कारण त्यावेळेला डाग सुद्धा मारला जात होता. तिथनं जाणारा प्रत्येक व्यक्ती लुटला जात होता अफगाणांकडे. त्यामध्ये कोणी राहिले नाही. म्हणजे रात्रीच्या वेळेला त्यांनी एकच आहे, आलासिंग म्हणून जो आहे तो धर्माई शीख होता, पण तो नंतरच्या आक्रमणाच्या वेळेला अब्दालीलाही त्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे शिखांचा राग त्याच्यावरती होता. ह्या आलासिंगाकडनं मदत येत होती, पण ती सुद्धा नंतर शहाबसून खान आणि जाम खानाने मोडून काढली आणि आपल्याला रसद मिळणं कमी झालं. आता ह्याच्यामध्ये 13 जानेवारी 1761 दिवस उजाडतो. त्यावेळेला काही लोक म्हणजे काशीराजाचं त्यांनी पत्राचे उल्लेख दिलेले आहेत. काशीराजांनी तो सुजाउद्दौलाचा दिवाण होता आणि तो त्यावेळेला पानिपतावरती उपस्थित होता. त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की इतकी वानवा झाली होती की 2 रुपयाला शेरभर धान्य पण मिळत नव्हतं. 2 रुपयाला एक शेराचं धान्य आपण म्हणतो शेर, 2 रुपयाला सुद्धा द्यायला लोकांच्याकडे पैसे होते पण धान्य नव्हतं. गुरांना चारा नव्हता, त्यामुळे घोडे बैल किंवा जे काही गोष्टी आहेत ते मेले परिस्थितीत होते. आपलंही सैन्य अर्ध पोटीच होतं. फक्त मराठ्यांच्यातच ही ताकद आहे की आम्ही अर्धी भाकरी खाऊन लढू, आम्ही सरेंडर नाही करणार किंवा आम्ही हे करणार नाही. त्याप्रमाणे त्यामध्ये एक उल्लेख येतो की मराठा सरदारांनी भाऊसाहेबांच्या याला गरडा घातला शिबिराला आणि सांगितलं की आमच्याकडं 2 दिवस झाले अन्न नाही, हे 2 शेराला धान्य पण मिळत नाहीये, तर आपण लढून मरूया, उपासमारीने मरण्यापेक्षा आपण लढून मरूयात, असे उल्लेख येतात. म्हणजे मराठी लढायला तयार होते, मरायला तयार होते, पण उपासमार नको अशा यांनी ते झालेले होते. आणि त्यावेळेलाच ह्याच्यामध्ये एक सापडतो की सुजाउद्दौलापर्यंत शेवटपर्यंत मराठी आणि अफगाणी यांच्यामध्ये पत्रव्यवहार होता, वकिली होत होती, कारण युद्ध हा अंतिम पर्याय असतो. कारण त्यामध्ये होणारी हानी जी आहे ती भरून निघायला खूप वर्ष लागतात आणि त्याप्रमाणे कुठच्या तरी मुद्द्यावरती एकमत होऊन काही होऊ शकतं का, तर ह्या प्रकारे त्यांचे प्रयत्न चालू होते, पण ते घडले नाही. शेवटी भाऊसाहेब पेशव्यांनी कोरा कागद घेतला, त्याच्यावरती सुजाउद्दौलाला निरोप पाठवला की जे काही होईल ते आत्ताच होईल, उद्याची वाट बघू ना. आणि तो कागद गेला आणि ह्या कागदपत्रांमध्ये जे आहे त्या युद्धामध्ये सुजाउद्दौला घाबरला. त्यांनी तो कागद घेऊन तो अहमदशाह अब्दालीला भेटायला गेला. त्या झोपलेल्या कपड्यांमध्येच त्यांनी त्याला उठवलं आणि सांगितलं की असं आहे, मराठी लढायला तयार आहे, उद्या सकाळी तोंड फुटणार. तर त्यावेळेला अहमदशाह ज्या कपड्यांमध्ये झोपला होता त्याच कपड्यांवरती बसून हा व्यक्ती घोड्यावरती बसला. त्यांनी त्याच्या सैन्याला काय म्हणतात फॉर्मेशन केलं, त्या लोकांना जागृत करून त्याची फळी उभारायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे युद्धाला सुरुवात झाली. शेजवलकरांनी खूप छान लिहिलेलं आहे युद्धाच्या बाबतीमध्ये, त्यांनी नकाशे दिलेले. त्यामुळे मी युद्धाच्या बाबतीत बोलत नाही, कारण आपण जे काही पानिपताबद्दल वाचलेलं आहे ते बरंच प्रमाणामध्ये युद्धाचंच उहापोह आहे की कशा प्रकारे युद्ध झालं, काय झालं. पण माझा अभ्यासाचा विषय हाच होता की आपण त्याच्या आधीच्या परिस्थितीचा अभ्यास का नको करायला. कारण प्रत्येक वेळेला म्हणजे आपली आपण म्हणतो साम दाम दंड भेद ह्या प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होत नाही त्याच वेळेला युद्धाकरता म्हणून लोक उभी राहतात. त्याप्रमाणे मराठी त्या युद्धाला गेले. मराठ्यांनी युद्धाला का गेले याचंही कारण म्हणलं की मोठा बादशाही करा की जो फक्त मराठ्यांशीच होऊ शकतो, कारण मराठ्यांच्याच कडे ताकद होती. या उद्देशाने ते तिथं गेलेले होते. आणि जास्त युद्धावरती बोलत नाही मी. अजून काही कोणाला प्रश्न किंवा असं असेल तर तसंही होऊ शकतं.